अशी कशी भिजलीस तू? मी काय काही नाही, मी आत येत होते तर पाईप मधनं पाणी उडालं. हो का? नाही पण आता ओल्या कपड्यात नको थांबूस, पण माझ्याकडे काही पंजाबी ड्रेस नाहीये. तू माझी साडी नेसतेस का? हा, तोपर्यंत आपण कपडे वाळत टाकू. ये हा. आमच्या गायकवाड परिवारात तुमचं स्वागत आहे. काल मी तुम्हाला फोन केला तेव्हा मला जरा भीती वाटत होती. म्हटलं तुम्ही यायला तयार होता की नाही, पण तुम्ही आलात. खूप बरं वाटलं. आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. पण खरं सांगू का, सुरुवातीला आमच्या सगळ्यांच्याच मनात जरा शंका होत्या. म्हणजे प्रीतीसाठी हे घर कसं असेल, ती इथं व्यवस्थित राहील ना. माफ करा हा, चुकीचा अर्थ काढू नका. नाही नाही, उलट जे काही मनात आहे ते निसंकोचपणे बोला. काय मुलीची आई आहे ना, आम्हाला तुमचा स्वभाव सुद्धा जरा सगळ्यांचा कळलाच नव्हता. पण जसजसा तुमच्या सगळ्यांचा स्वभाव कळत गेला ना, तसे आम्ही पण निश्चिंत होत गेलो. नाही नाही, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या विचाराची माणसं होता मी. आणि खरं सांगू का, तुमच्या मुली फार गुणी आहेत हो. माझी खात्री आहे प्रीती जेव्हा आमच्या घरी येईल तेव्हा तिच्यासोबत लक्ष्मी आणि सरस्वती या घरात प्रवेश करतील बघा. मग प्रीती मॅडम, आवडलं का आमचं घर? हो, झालंय. घे घे प्रीती घे. नको काका, थँक्यू. हे नको काय, तू सगळ्यात तरुण आहेस. तुझ्या वयात आम्ही असं एका बैठकीला 5-5 लाडू फस्त करायचो. काका, खरं तर मी पण खाते, पण आता बघितलं. सगळं सुरळीत चालू आहे असं सगळेजण गप्पा मारतायत. हे असंच सुरू राहिलं तर स्वराजचं खरंच प्रीतीशी लग्न होईल आणि घरात येणारी पहिलीच सून चुकीची असेल. काय करू मी? दादा, स्वराज, दीप यांना सांगूनही सत्य दिसत नाहीये. मला तरी हे सगळं थांबायलाच हवं. या घराच्या भल्यासाठी हे लग्न मोडणं गरजेचंच आहे. ये ज्योती ये. बस. अरे वा, छान दिसतेस. थँक्यू काका. बरं, आता सगळेच आहेत तर महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो. मला असं वाटतं आजच आपण साखरपुड्याची तारीख नक्की करूया. म्हणजे मग गुरुजींना विचारून मुहूर्त ठरवता येईल. आमची काहीच हरकत नाहीये. प्रीती, जा चहाचा ट्रे घेऊन ये. मी हो, अशा प्रसंगी मुलीनेच आणायचा असतो. जा लवकर. द्या, मी घेते. दे माझ्याकडे. नाही, घेते मी. सावकाश घे. हो.
दादा लागलं का? अगं नाही, मला नाही काही फारसं झालं, पण मला वाटतं ज्योतीचा हात भाजला असणार. ते चहा गरम होता कारण बघा. ज्योती, भाजला हात भाजला तुझा? नाही नाही नाही, ठीक आहे, नाही लागलं एवढं, ठीक आहे. तुझ्या घराच्या दिशेनं पावलं येताना दिसत्यात. वाट फुलाची दिसत्या, पर बुडाशी काट लपलेली आहेत. एक चुकीचं पाऊल आणि तुझ्या समद्या घरादाराचं पाय रक्त बंबाळ होतील. लाज वाटते का तुम्हाला? लाज? तुमच्यासारख्या सगळ्या श्रीमंत माणसांचा माज उतरवला पाहिजे आणि मस्ती जिरवली पाहिजे. या अशा प्रसंगी काच फुटणं अपशकुन आहे का? ती झोकतीन ते बाजारातलं प्रीतीचं भांडण नेमकं मलाच का दिसलं? आणि आता हे, या सगळ्याचा अर्थ नियतीला सुद्धा हे लग्न मान्य नाही का? ती सूचक संदेश देते का मला? नाही नाही, या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुलू, अगं काय म्हणतोय मी, लक्ष कुठं आहे तुझं? ज्योतीला जरा बर्फ दे लावायला, तिचा हात भाजला असणार बघ. जा 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 जा. ये ग, खालते बघ. सावकाश. सावकाश. शोभा, पुसून घेते, चहा सांडलाय बघ. नाही नाही नाही, तुझी काही चूक नाही. नाही, बस बस बस. नाही नाही, घाबरू नकोस, काही झालेलं नाही मला. बस बस बस, होतं अगं. बस, बसा 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 तू. स्वराज, जा प्रीतीला घर दाखव. हां ठीक आहे. चला. मी पण जाऊ? या. आग होते ना? हो. बर्फ देते तुला, कपड्यात बांधून म्हणजे शेकता येईल. मी काय म्हणते, असं भाजल्यावर बर्फाने शेकायचं नसतं. अगं मोठ्या माणसांना कळतं काय करायचं ते. हो, माझ्या आईनेच सांगितलंय, असं भाजलं ना की बर्फ नसतो लावायचा, नॉर्मल पाण्याखाली हात धरायचा असतो. मी धरू का पाण्याखाली हात? धरते, मी आले.